नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं. चला आज मस्तपैकी मी स्ट्रॉबेरी ज्यूस बनवूया. आता स्ट्रॉबेरी ज्यूस आहे, तुम्हाला आवडेल मला माहिती आहे. मला आवडतं म्हणजे तुम्हाला पण आवडेल. आज मी खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षांनी म्हणायला लागेल आता. जवळजवळ 2-2.5 वर्ष झालं असतं मी स्ट्रॉबेरीला नाही खाली. पण मी आज मार्केटमध्ये गेली होती आणि तिथं छोटीशी होती मार्केटमध्ये. तर म्हटलं चला मोठी घेण्यापेक्षा छोटी घेऊ. तर छोटी स्ट्रॉबेरी घेतली. माझे फेवरेट स्ट्रॉबेरी आवडतो. माझ्या येसला पण स्ट्रॉबेरी आवडतो, मला पण लय आवडतं. तर मी खाऊ वाटत नव्हती पोराला सोडून. पण म्हटलं चला एक मला रेसिपी बी होईल आणि तुम्हाला शिकवणं पण होईल. आणि येसला पण विचारते, येस मला तू बिंदास मम्मी पी ना, तू पिली काय मी पिली काय एकच झालं म्हणला. तर ठीक आहे म्हटलं. मग केलं बाबा, म्हटलं करते व्हिडिओ बनवते, तू पण बघ म्हटलं. म्हणला हो बघतो म्हणलं. मग मी स्ट्रॉबेरी आणली बघा मस्तपैकी. आता ही स्ट्रॉबेरी केवढ्याची आणली असं तुम्हाला सांगते. 130 रुपयाची स्ट्रॉबेरी आणली मी. ठीक आहे. तर चला आता ह्याला साफ करून घेते. ह्याचं म्हणजे ह्याचं बुरकं काढते एकदम. ठीक आहे. ह्याचं मी तोंडाचा जो छिलका आहे ना ते काढून टाकते बघा. जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. जास्त होत असेल तर तुम्ही जास्त नका घेऊ. आता मला हे जास्त वाटते तर मी ह्यातलं थोडीशी काढून ठेवते आणि बनवते एकदम. ठीक आहे. चला मी सगळी साफ केली. आता ह्यातली मी थोडीशी काढून ठेवते. एवढी नाही पाहिजे मला, थोडीशी काढून ठेवते. आता ह्याला मी तुकडे करते. ह्याचं पीस हे बघा असं तुकडे करून घेते म्हणजे मिक्सरमध्ये बी छान लागेल. ठीक आहे. आणि खरं बघायला गेलं ना तर खायला खूप छान वाटते. तर मी खाऊन दाखवते तुमच्या. मला माहिती आहे तुम्ही खाल्लं की तुम्हाला पण आवडते, मला माहिती आहे. आणि खूप लोक बोलतात की ताई तू जे खाते ना ते आम्हाला खाऊ वाटतं. तर खरंच तुम्ही खावा म्हणून मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पण खावा भावांनो बहिणींनो. का माहिती आहे का, आपल्या जीवाला आपण नाही खाणं तर कोण खाणार आहे आणि कोण देणार आहे आपल्यासाठी. आता मी कवळ एकटी राहते, माझा मुलगा गावी आहे, मला इथं खा म्हणणारं कोणी नाही. पण तरीसुद्धा मी आहे ना हिंमत हारत नाही. मी पाहिजे ते आणते आणि पाहिजे ते खाते. ठीक आहे. तर बघायचं. चला कापून घेते पटकन, मस्त वाटतं खायला. ठीक आहे. चला चला मी सगळीच बनवते. आणि खरं बघायला गेलं ना मी थोडीशी बनवते पण मी सगळीच बनवते. सगळ्याचं दूध बनवते ते. आणि खायला तर लई गुळमट आहे. तर मी 4-5 खाते या. तुमच्या देखता आहे बघा. हे कापून घेते असे सगळे मी. हे बघा. ठीक आहे. हे असे कापून घेते आणि मस्तपैकी खायला तर लई भारी लागते. पाला लागला. लय गुळमजा आहे. छोटी आहे पण गुळमट आहे. एवढी खाते आता. लय भारी लागते खरंच. कुटकुट लागते ना बी, अजून छान लागते एकदा. त्या माझं सगळं तिकडं झालं आहे माझं काम. मांजरा म्हणतात दूध राखायला होतात ना तसं उली खायचं तसं खाले मी लय खाली वगैरे मंडळी खाली. ठीक आहे. चला वा. आता ह्याच्यासाठी काय लागतं ते मला सांगते. चला आता हा आपला मिक्सर. ठीक आहे. ह्या मिक्सरमध्ये हे घ्यायचं बघा. हे भांडं लावायचं बघा. तुम्ही बघू शकता. हे आपलं स्ट्रॉबेरी. हे स्ट्रॉबेरी पहिली पिसून घ्यायची. ऐका, पहिली स्ट्रॉबेरी हे बटन दाबते. हे आता हे बंद करायचं. तुमचं जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही आहे ना हे करू शकता. अंजीरचं पण ज्यूस बनवायचं आहे आपल्याला. पण आता अंजीर नाही बनवणार, खाली स्ट्रॉबेरी. हे बघा. हे फक्त स्ट्रॉबेरी आहे. ह्याच्यामध्ये मी काहीच नाही टाकलं. ह्या स्ट्रॉबेरीचा ज्यूस नुसतं स्ट्रॉबेरी. आता तुम्ही बघसाल, तुम्ही म्हणता ह्याच्यात काय करणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा मी आता साखर टाकणार थोडीशी. हे बघा हे खोलणार आहे, साखर टाकणार आहे आणि स्ट्रॉबेरी चांगली पिसून घेतलेली आहे. हे स्ट्रॉबेरीमध्ये आपल्याला साखर टाकायची. जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी टाका. ठीक आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लासभर दूध टाकायचे. तर तुम्हाला अंदाज माहीत नसेल तर तुम्ही मोजून टाका.
जर तुम्हाला अंदाज माहीत असेल तर तुम्ही असं टाका. बघा मी हे 1 ग्लास मी दूध टाकते बघा. ठीक आहे, 1 ग्लास दूध झालेलं आहे. वाव वाव, हे बघा एकदम मस्तपैकी दूध झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये ग्लास घ्यायचा. ग्लास धुवून घेते. आता तुम्ही बघू शकता काय वाव मस्त वाटते खरं. काय पण म्हणा. आता माझा फ्रीज आज चालू होईल. फ्रीजवाल्याला बोलवले बघा. वा बघा, रोज 1 ग्लास पेलं दूध बी जाते आपल्या पोटामध्ये, फ्रूट पण जाते आणि कॅल्शियम पण जाते. बरोबर आहे का नाही? तर तुम्हाला हा कसा वाटते? चीयर्स. एक नंबर स्ट्रॉबेरी ज्यूस, एक नंबर. खरं बघायला गेलं ना तो खूप छान लागते. तुम्ही म्हणतात तुम्ही खाताना आम्हाला दाखवताय. मी खाणार तर तुम्हाला पण खाऊ वाटणार, तुम्हाला पण पिऊ वाटणार, म्हणून पिऊन दाखवते. मस्त. ह्याचं पान टाकायचं आणि खोंगळून प्यायचं. बघा पोटात गेलं, कॅल्शियम बिल्शियम सगळं गेलं. तर तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली? जायचं बाजारात, पैसे बघायचं नाही, जे भेटते ते आणायचं. स्ट्रॉबेरी आणायची 100-200 रुपयाची भेटते. आता मी आणली 130 रुपयाची. तुमच्याकडे 100 असेल किंवा 200 असेल किंवा 50 असेल, काय काय असेल. दूध घ्यायचं अर्धा लिटर, साखर घ्यायची, स्ट्रॉबेरी धुवून बिवून सगळी स्वच्छ ठेवायची, पिसायचं आणि पटकन पिऊन टाकायचं. कोणाचं 1 नको, कोणाचं 2 नको. तर तुम्हाला कसं वाटते? पिऊ वाटतंय ना? कोण कोण पिणार आजच्या आज त्यांनी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ठीक आहे? बघा पोट भरलं ढेकर आले. बरोबर आहे का नाही? म्हणून म्हणते आपल्या बाय माणसाला खा म्हणणारं कोण नसतं. अशी म्हणतात खा की ग, अगं खा की ग, पण आपल्याला बनवून कोणी नाही देणार, कोणी नाही देणार. बरोबर आहे का नाही? तर माझं ऐका, स्वतः करायचं. जर तुम्ही लोकांसाठी करता नाही एवढं, तर स्वतःसाठी 5 मिनटं टाईम काढा आणि टाईमच आपल्या 5 मिनटं आपल्या स्वतःसाठी पण द्या. आपल्या जीवाला पण जपा. मी तुम्हाला सांगू का, मी ना आता माझ्या जीवासाठी जगणार. खूप मी केलं, खूप केलं आणि खरंच सांगते मी खूप केलं माझ्या जीवासाठी, माझ्या लेकरासाठी मी खूप केलं. पण माझ्या जीवाला मी काहीच एवढं लक्ष नाही दिलं. पण मी जीवाला पाहिजे ते खायला घालणार. एवढं फ्रीज बनलं बघा. आज नंतर उद्या माझा फ्रीज बनल्यानंतर माझ्या फ्रीजमध्ये सगळं काय आनंद होणार. काम भरपूर करणार पण दाबून खाणार. कोणाचा विचार करायचा नाही. लोक काय म्हणतात काय नाही त्याच्याकडे विचार करायचा नाही. लोकांचं कामच आहे भुकत बसायचं. त्यांना भुकून द्या. आता किती लोक मला काय 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 बोलतात, किती लोक मला चांगली बोलतात. मी फक्त चांगल्या लोकांकडे लक्ष देते, वाईट लोकांकडे लक्ष देत नाही. कारण वाईट लोक कसे असतात, ना आपल्याला मोहरं जाऊन देतात, ना स्वतः जातात, ना आपल्याला सपोर्ट करतात. तेव्हा त्याला नक्की सांगणार की तुम्ही कितीही काय मला बोलला, की तू काय केलं बिलं, मला काही फरक पडत नाही. मी देवावर सोपवले. देव काय म्हणतो की तुम्ही बिंदास जगा, बिंदास खावा. देव म्हणत नाही की तू सोमवारीच का मटण खालं, शुक्रवारीच का मटण खालं. देव म्हणतो की तुमच्या मनामध्ये माझ्यासाठी सद्दात व्हा, तुमच्या मनामध्ये माझ्यासाठी सेवात व्हा आणि तुम्ही पाहिजे ते खावा. मन शांत करा. जर तुमच्याकडे टाईम असेल तरच माझी सेवा करा. देव बोलतो असा, कळलं? देव कुणालाही म्हणत नाही की उपास पकडू नका, उपास पकडा म्हणून. बरोबर आहे की नाही? देव म्हणतो की तुम्ही पोट भरून खावा, तुमचा आत्मा तुम्ही शांत करा, मस्तपैकी खावा आणि चांगलं राहावा, कुठे ना कुठं माझी सेवा करा. म्हणून तुम्हाला सांगते सगळ्यांना. आता मी हे ज्यूस पिली बघा, आतून एक ग्लासभर आहे. आता मी लगेच पिणार नाही, ह्याला झाकून ठेवणार आणि जेव्हा पाहिजे तेव्हा अजून एकदा गुळ करणार. आता माझ्याकडे मिक्सर फ्रीज नाही, तर मी ह्याचं काढून ठेवते हे साईड आणि जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी अजून मिक्सर लावणार, मिक्सरमध्ये गुरगुरगुर करणार आणि पुन्हा एकदा मी पिऊन दाखवणार. कारण की मी खायचं कमी करत नाही, मला बिंदास लागतं खायला. लोकांचं काम काय असतं, नाव ठेवत बसायचं. माझं काम आहे खात बसायचं. मग बरं बघा, शानं कोण आणि येडं कोण. शिकलं तेवढं हुकलेलं आहे आणि मी अनपढ गवार, 5वी नापास. मला आहे का नाही डोकं? हां
मग लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आज स्ट्रॉबेरी ज्यूस पिला म्हणून. जे पी तुम्हाला फ्रूट आहे तुमच्याकडे ते तुम्ही खावा. आज तुम्ही कोणतं फ्रूट खाल्लं ते माझ्या कमेंटमध्ये लिहा. मी संध्याकाळी लाईव्हवर त्याचं नाव घेईन या ताईने आणि शेवट तुमचं नाव मराठीमध्ये टाका म्हणजे मला तुमचं नाव घ्यायला येईल. ठीक आहे. तर चला भावांनो, पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. टाटा, बाय बाय, लव यू.